हाय हॅलो नमस्कार, मी ऋतुजा परब तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण दोन गोष्टी करणार आहोत। एक म्हणजे आपल्याला एक इंटरव्ह्यू शूट करायला जायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज एक इव्हेंट आहे, तर त्या इव्हेंटला सुद्धा जायचं आहे। तर त्या इव्हेंटबद्दल मी तुम्हाला थोड्या वेळात माहिती देते। तर नेहा मला भेटली आहे गोरेगाव स्टेशनला, फायनली आली आहे ती। तर मी आणि नेहा आता आलो आहोत प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील दादा याच्या कलांगण स्टुडिओमध्ये। तुम्हाला जर हा संपूर्ण इंटरव्ह्यू पाहायचा असेल तर मीडिया टॉक मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्ही पाहू शकता। आमचं इथलं काम झालंय आता इंटरव्ह्यूचं। आता आम्ही चाललो आहोत एका इव्हेंटसाठी, तर तिथे पोहोचल्यावरच आपण त्याबद्दल सविस्तर बोलूया। तर मी आणि नेहा आता निघतो इथून। 1 hour later. तर आता आम्ही गोरेगाववरनं इथे लोअर परेलला पोहोचलो आहोत आणि आम्हाला आता जायचं आहे नरे पार्कला। तिकडे एका ग्राउंडमध्ये माणदेशी महोत्सव म्हणून एक इव्हेंट आहे। तर माणदेशी महोत्सवचा जो संबंध आहे या इव्हेंटचा तो कसा आला ते नेहा तुम्हाला सांगेल। तर आम्ही कॉलेजमध्ये होतो आणि तुम्हाला तर माहिती आहे बीएम करत असताना तुम्हाला इंडस्ट्री क्लब करायचं असेल तर इंटर्नशिप करावी लागते। तर आम्ही युक्ती मीडियामध्ये म्हणजे PR कंपनीमध्ये आम्ही इंटर्नशिप करत होतो आणि तेव्हा तिकडे माणदेशी महोत्सवचा PR त्या कंपनीमध्ये होत होता आणि तेव्हा आम्ही ऐकून असायचो की माणदेशी महोत्सव आहे, पण आम्ही त्या इव्हेंटला एक्झिक्युशनच्या वेळेला नव्हतो गेलो, आम्ही बाकी प्रोजेक्ट्सच्या वेळेला गेलो होतो। माणदेशीला आम्ही आता म्हणजे इंडस्ट्रीमध्ये लागून खूप वर्ष झाल्यानंतर परत चाललोय आणि तिकडे आम्हाला आमच्या कदाचित एक्स बॉस भेटतील, म्हणजे ज्या पहिल्या माझ्या दुसऱ्या आणि ऋतुजाच्या पहिल्या बॉस। तर बघूया आता काय होतंय, लेट्स सी। परेल मधल्या नरे पार्क इथे माणदेशी महोत्सव 9 फेब्रुवारीपर्यंत सुरू आहे। माणदेशी फाउंडेशनच्या ज्या फाउंडर आहेत चेतना सिन्हा, त्यांनी वेगवेगळ्या ग्रामीण भागातल्या महिला उद्योजिकांना हा एक प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलेला आहे रोजगार निर्मितीसाठीचा। आमच्याकडनं खूप खूप सत्कार आम्ही या साड्यांच्या गोफातनं करतोय। तळणीचे पदार्थ आहेत सगळे। वाव, मसाला हँडमेड पापड आहेत, बटाटा वेफर्स, तांदळाचे पापड पण आहेत। ऑर्गॅनिक प्रोडक्शन। आंबे पावडर आहे, शेलम हळदीची पावडर आहे आणि हे आपल्या स्वतःच्या शेतातले आहे, घरी पिकवलेलं आणि घरी दळलेलं आहे, त्यामुळे पूर्णपणे हेल्दी आहे। त्याच्यात कुठलेही केमिकल नाही आहे, कुठलं प्रिझर्वेटिव्ह नाही आहे आणि सेंद्रिय आहे। तसेच माझ्याकडे गुळाचं प्रोडक्शन बनतं, स्वतःच्या शेतातलं ऑर्गॅनिक आहे आणि प्रोसेसिंगमध्ये सल्फर नाही आहे त्याच्यात जरा सुद्धा वापरलेलं, त्यामुळे पूर्णपणे ऑर्गॅनिक आणि केमिकल फ्री गुळ आहे आपला।
हळदीचं, दोन्ही हळदीचं म्हणजे आंबे हळदीचं आणि साध्या हळदीचं मिळून केलेलं लोणचं आहे. नमस्कार, मी प्रतिभा बेर्डे. मी सायन कोळीवाड्याला राहते. माझी एक छोटीशी संस्था आहे. माझ्यावर अजून 24 लेडीज काम करतात. आमच्याकडे पूर्ण फॅब्रिकच्या बॅगाच बनतात आणि आमच्या बॅगांची खासियत म्हणजे बॅगमध्ये आम्ही वॉटरप्रूफ रबर सीट टाकतो, प्युअर कॉटन. आतमध्ये अस्तर सुद्धा, लायनिंग सुद्धा आम्ही कॉटनचंच वापरतो. दुसरी चेन, मॅग्नेट हे सगळं आम्ही मेटल मधून वापरतो. त्यामुळे पाणी वगैरे लागले तर गंज नाही पकडणार आणि लॉंग टाइम यूज होऊ शकतात. सगळं हँडमेड आहे इकडे. मातीचं आहे. मातीचं हे काय बुकमार्क आहे. सुंदर आहे. वाव, खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कानातले आहेत, हे बघा हाताने बनवलेले. आणि हँडमेड हाताने, सगळं हाताने बनवलेलं आहे काकूंकडे. असे आम्ही हे करतो, बनवतो. आहेत छोटे, याच्यातले छोटे नाही. हे ऑल पीस आहेत. हे हँगिंग हे आहेत. परत उरलेले कपडे असतात ना चिंदी, त्याच्यातून आम्ही ज्वेलरी तयार करतो. हे सुद्धा वॉशेबल आहे ज्वेलरी, कलर वगैरे फील नाही होणार. हे बघा, हे आहेत ना ते 75 रुपीज. हा, कामावरती डिपेंड आहे. इथे पण आहेत काही. हा, हे फॅब्रिकची ज्वेलरी, त्याचे इयरिंग्स आहेत. त्याची रेंज काय आहे फॅब्रिक ज्वेलरीची? 100 रुपीज. रिझनेबल रेट आहे. क्रंचीज पण आहे. हा, 20 रुपीज. हे बघा, हे किचेन आहे मातीची, टेराकोटाची किचेन आहे. सुंदर असं इथे कलेक्शन आहे वेगवेगळ्या गोष्टींचं. आता हे इथे समोर ब्लाउजेस दिसत आहेत, तर आपण विचारूयात त्या काकींना की काय नक्की कलेक्शन आहे त्यांच्याकडे आणि काय रेंज मध्ये आहे. हॅलो, माझे नाव सरोजा श्रीकांत पाटील. माझ्या शॉपचं नाव आहे विजयलक्ष्मी रेडीमेड ब्लाऊज. मी पुण्याहून आले आहे. माझ्याकडे सर्व प्रकारचे ब्लाऊज आहेत. जसं की बघताय तुम्ही, कॉटनमध्ये आहेत, प्युअर कॉटन, खादी कॉटन, कॉलरमध्ये, पार्टीवेअर फॅन्सी असेल तर ऑर्गेन्झा पण आहे. इकडे पाहाल तर तुम्ही पैठणी म्हणजे ट्रेडिशनल पण आहेत, प्युअर कॉटन आहेत. असे नवीन पॅटर्न आलेला आहे जो की मुमताज पॅटर्न आहे आणि रिजनेबल रेटमध्ये आहेत. बाहेरच्यापेक्षा 20-30% कमी रेटमध्ये माझ्याकडे ब्लाऊज आहेत. म्हणजे तुम्ही ट्रॅडिशनल, पार्टीवेअर, फॅन्सी, हँडवर्कवाले पण आहेत. सगळ्या टाईप्समध्ये ब्लाऊज भेटतील रिजनेबलमध्ये. या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. ऑनलाईन पण मिळून जातील. आसाम सिल्क, ढाकाई, बनारस सिल्क, जूट, टिश्यू या सगळ्या प्रकारच्या साड्या आहेत. आणि काय दाखवाल का आम्हाला? ती चंदेरी जामदानीमध्ये, ती आसाम सिल्कमध्ये आहे ना. ओके. ती काथा ढाकाई सिल्क, ती बनारसमध्ये. इरकल पण आहेत आपल्याकडे. ओके. इरकल पण आहे. आणि यावर सगळ्या लागलेले जूट, मोंगा सिल्क, चंदेरी, पटोला आहे, टिश्यू आहे, ऑर्गन्झामध्ये आहे, मधुबनी आहे. ही का मधुबनी? ही मधुबनी मध्ये. आणि ही टसरमध्ये येते, टसर सिल्क. मोंगा ती साऊथ कॉटनची आहे. आणि तिकडे ती आहे ती जामदानी म्हणजे जरी जामदानीमध्ये. अच्छा. आणि ती सॉफ्ट सिल्क मध्ये, त्या मल कॉटन मध्ये तिकडे. आणि आसाम सिल्क, एक पटोला, अशा सगळ्या प्रकारच्या साड्या आहेत आपल्याकडे छान. अच्छा. आणि ह्या एक्झिबिशन मध्येच आम्ही येऊन घेऊ शकतो की त्या व्यतिरिक्त? मी घरी ठेवत असते, जोगेश्वरीला राहते मी. तिकडे 12 महिने माझ्याकडे घरी मिळतील तुम्हाला साड्या. ओके. म्हणजे कोणाला घ्यायचे असतील तर कसं तुमच्याकडे संपर्क करायचा? इन्स्टावर पण आहे. अच्छा. काय नाव आहे इंस्टा? शोभा शेटजाळे, आर्यन साडी सेंटर. ओके. शोभा शेटजाळे. मागे नंबर दिले त्यावर कॉन्टॅक्ट पण करू. हा, तिकडे तुम्ही घरी कधी येऊन म्हणजे माझ्याकडे साड्या मिळतील तुम्हाला, कधी येऊन घेऊ शकता. ठीक आहे. नमस्कार, मी श्रद्धा पाटील, कामोठा ब्रँच वरून आहे. आम्ही खणाच्या लहान मुलांचे फ्रॉक्स आणि परकर पोलकी शिवतो. आमच्या ह्या 6 महिन्यापासून ते 22 वर्षाच्या मुलींपर्यंतचा आहेत सगळे. 1 पीस पण आहेत 22 वर्षाच्या मुलींपर्यंत हे असे. आणि हे 10 वर्षाच्या मुलीला आहे असे स्कर्ट टॉप आहेत.
हे सगळे आम्ही शिवून देतो. हे आम्ही कस्टमाइज करतो. तुम्हाला पाहिजे तसं कलर कॉम्बिनेशन करून पण आम्ही देऊ शकतो. ऑनलाईन पण आम्ही देतो. आणि रेंज काय आहे? लहान मुलांची आपली 450 पासूनची 2000 पर्यंत रेंज आहे. मोठ्यांची असे धोती कुर्ती पण आहेत. म्हणजे तुम्ही लहान मुलीला पण घालू शकता किंवा मुलाला पण घालू शकता. हा, सुंदर आहे. हे पण आहे. छान आहे. पॅटर्न पण वेगवेगळे. प्रत्येकाच्यात पॅटर्न प्रत्येक वेगवेगळे आहेत काढलेले आहेत आम्ही. म्हणजे लहान मुलांचे वेगळे आहेत, मोठ्यांचे वेगळे आहेत. हा 10 वर्षाची मुलगी. हे परकर पोलका हे सेट आहे वाटतं. हा माझा नंबर 8830913799 SS क्रिएशन. नमस्कार, माझं नाव सीमा वनवे. मी मानदेशी फाउंडेशन कामोठे ब्रँचमधून आलेली आहे. माझ्याकडे सगळ्या प्रकारचे कॉटनचे कुर्तीज आहेत. त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते. हे शॉर्ट कुर्ती आहे माझ्याकडे आणि सगळे प्युअर कॉटन आहे. अजून शॉर्ट कुर्तीमध्ये व्हरायटी वगैरे पण आहेत. हे असे आहेत शॉर्ट कुर्ती. फॅब्रिक कुठले? कॉटन? प्युअर कॉटन आहे. प्युअर कॉटन आहे. वा. त्याच्यानंतर हे कॉटन मध्ये असे वन पीस आहेत. हे असे वन पीस आहेत. क्यूट आहेत. याला 2 साइड पॉकेट वगैरे पण आहे. बाकी कुर्तीज आहेत आणि सगळे प्युअर कॉटन आहेत. क्वालिटी वगैरे खूप छान आहे. तुम्ही बघू शकता इथे. साइजेस आणि मीडियम पासून 3XL पर्यंत साईज अवेलेबल आहेत. ओके. तर नक्की व्हिजिट करा आमच्या स्टॉलला. थँक्यू. वन पीस ची रेंज काय आहे काकू? वन पीस ची रेंज आहे 650 आणि शॉर्ट कुर्तीची 350 आहे आणि 550 असे 2 रेंज मध्ये पॅटर्न वाईज तुम्हाला शॉर्ट कुर्ती मिळते. ते पिंक वालं काय दाखवा? ते पिंक वाले पण वन पीस आहेत. असे फ्रॉक पॅटर्न मध्ये मिळतील तुम्हाला. क्यूट आहे. हे असं आहे. याला साईडला पॉकेट पण आहे आणि आतमध्ये स्लीव्स पण आहे. ओके ओके. हा एक मला आवडलाय आणखीन ब्लॅक कलर मध्ये आहे. ए लाईन वन पीस छान वाटतंय ना. आपण पिंक आणि यामध्ये. नमस्कार, माझं नाव संगीता जोशी. स्वामिनी क्रिएशन्स नावाने माझा बिझनेस आहे. बेसिकली मी सगळ्या प्रकारच्या पर्स शिवते. त्याच्यात कॉटन, जीन्स, रेक्झिन, खणाच्या आणि पैठणीच्या पर्स आहेत. आणि 25 रुपयांपासून 850 रुपयाच्या ट्रॅव्हलिंग बॅग पर्यंतची सगळी व्हरायटी माझ्याकडे असते. कस्टमाइज करते, तुमच्या ऑर्डर प्रमाणे बनवून देते. बल्कमध्ये रिसेलिंगसाठी हवे असतील तरीही देते. त्याचबरोबर ह्याच्यातून जे तुकडे उरतात तर ते टाकाऊतून टिकाऊ म्हणून मी रिसेंटली आता ही ज्वेलरी चालू केली आहे. त्यामुळे तुम्हाला ती मॅचिंग ज्वेलरी पण मिळू शकते पर्स सोबत, कारण त्यातल्याच तुकड्यांची बनलेली आहे ती. सो त्याच्याबरोबर मॅचिंग हवी असेल तर तशी मिळू शकते, किंवा तुम्हाला नुसती ज्वेलरी हवी असेल तर तशी मिळू शकते. मी पुण्याला असते पण मी पूर्ण भारतात कुठेही तुमच्या आवश्यकतेप्रमाणे पाठवते. किती कशी ऑर्डर असली तरी पाठवते. कुणाला परस्पर गिफ्ट पाठवायचं असेल, सरप्राईज गिफ्ट द्यायचं असेल तर तसं पण पॅकिंग करून पाठवते. त्याच्यामुळे तसे तुम्ही करू शकता. माझा नंबर तुम्हाला मी आता सांगून ठेवते, 8806499555. आणि माझं कार्ड पण आहे, तर तुम्ही त्याच्यावर सुद्धा ऑर्डर करू शकता. थँक्यू. आणि जसं त्याच्यावर तसे कानातले हवे असतील मॅचिंग तरी मिळू शकतात. या कड्यावर आता हे कड वेगवेगळे आहेत कानातले पण, असं पण मिळू शकतं. सेम कापडातले हे. कारण हे माझे तुकडे राहतात त्याच्यात केलेले आहे ना, आणि त्याच्यातल्या पर्स आता सेम नाहीये, पण काही काही ठिकाणी त्या पर्स आणि हे पण तुम्हाला असे सेट मिळू शकतात. मला हे खूप जास्त आवडलं पैठणी. असे वेगवेगळे पर्स आहेत. हे काय आहे नेमकं? मला प्रश्न आहे. अरे तोरण आहे दाराचं. तोरण आहे. कसं 350. छान आहे. मस्त कलेक्शन. असे छोटे हवे असले पैठणीत तर असे पण छोटे आहेत. जीन्स मध्ये डेली यूज साठी चांगले आहेत. हे असे हवे असले साड्याच वापरते. म्हणजे मोठे जे असतात ना त्याच्यात ह्या अशा शिवते.
पूर्ण साडीतच असं शिवते. म्हणजे साडी सोबत काय कॅरी करायचं हा प्रश्न पडला असेल तर हा एक उत्तम ऑप्शन आहे. सुंदर आहे. हो, खूप छान कलेक्शन आहे काकी तुमच्याकडे. ठीक है, हेलो नमस्ते, मेरा नाम लावण्या, मैं कामोटे ब्रांड से आई हूँ मानदेशी फाउंडेशन की तरफ से, और मेरा यहाँ पे स्टॉल है हैंडलूम साड़ीज स्टार्टिंग 650 से रेंज से स्टार्ट है 2000 तक, और इसमें आपको देखने को मिलेगा टिश्यू लिनेन, ये 650 वाला साड़ी है, सिल्वर स्ट्रिप साड़ी, और मल कॉटन साड़ी, कलमकारी साड़ी, बाटिक साड़ी, जामदानी, काता स्टिच, महेश्वरी, सब बहुत सारे वेराइटीज आपको देखने को मिलेगा। अभी जो ट्रेंडिंग लेटेस्ट चल रहा है हैंड पेंटेड साड़ीज विद कलमकारी ब्लाउज, बहुत सारे आपको यहाँ पे देखने को मिलेगा। एंड प्लस मेरे पास रेडीमेड ब्लाउजेस भी है, और स्टार्टिंग प्राइस 350 से स्टार्ट है। कलमकारी इकत दोनों भी है, गढ़वाल नहीं सॉरी। तो आप कभी भी आप यहाँ पे आ सकते हो, संडे तक अपना एग्जीबिशन चालू रहेगा, और आप कभी भी आप मुझे ऑनलाइन भी कांटेक्ट कर सकते हो। मेरा नंबर है 8779139085। थैंक यू सो मच। तर या मॅम त्यांच्या प्रोडक्ट्सबद्दल आणि स्टॉलबद्दल माहिती सांगत होत्या, पण अनफॉर्च्युनेटली माईक बंद होता, त्यामुळे काहीच रेकॉर्ड झालं नाही त्या काय म्हणत होत्या ते। पण मी तुम्हाला इथे सांगू इच्छिते की त्यांच्याकडे खूप छान छान प्रोडक्ट्स आहेत, म्हणजे चंची आहे, वेगवेगळ्या प्रकारचे स्क्रंचीज आहेत त्यांच्याकडे, त्यानंतर भावल्या आहेत, कापडापासून बनवलेल्या पर्सेस आहेत, खूप खूप सुंदर प्रोडक्ट आहेत त्या मॅमकडे। तर तुम्ही नक्की त्यांच्याकडनं पण वस्तू घेऊ शकता, तुम्हाला नक्की आवडतील। मी इथे त्यांचा नंबर पण देते स्क्रीनवरती। ॲक्च्युली आमच्या चुकीमुळे त्यांचा आवाज कॅप्चर नाही झाला, पण त्यांच्याकडे प्रोडक्ट खूप सुंदर आहेत। ह्या भावल्या तर मला विशेष आवडल्या। तर मी आणि नेहा व्हिडिओच्या सुरुवातीला आमच्या एक्स बॉसबद्दल बोलत होतो, तर त्याच ह्या अर्चना सोंडे। हॅलो रियुनियन झालंय जवळपास। आणि ह्या ज्या आहेत त्या मृणाल मॅम आहेत, आणि हे प्रमोद सर आहेत, ते हे तिघही आमचे बॉस होते आणि PR सेक्शनमध्ये ते काम करतात। मी आणि नेहा या सगळ्यांना खूप वर्षांनी भेटलो, त्यामुळे आम्ही खूप साऱ्या गप्पा मारल्या, आणि मग त्यानंतर आम्ही बाकीचे स्टॉल कव्हर करायला निघालो। मी बेबी हिरा जाधव वडूरवरून आले, मान खटाव तालुका वडूज। मानदेशी बँकेतनं मला आणले चैतन्य मॅडमनी। माझ्या त्या देवी आहेत, मी देवी मानते त्यांना। आणि हे झाडापासून झालेलं आहे, झाडापासून, हे सुतापासून, आणि हे पण झाडापासून, हे बांबूपासून कळक बिळक चिरून आम्ही हे पुट्ट्या करतो। हो, स्वतः बनवतो। ही फुलकरंडी आहे, आणि चपाती तव्यात काढून ह्याच्यावर ठेवायची गार करायला। आणि ही भाकरीचं टोपलं आहे, ही भाकरीचं टोपलं आहे, आणि समृद्धीत वळल्याला दुसरं टोपलं आहे। आणि हे आहे ते बुत्तीचं करणं, मुलींना लग्न झाल्यावर ह्यात बुत्ती देतात, लाडू करंजा, परत कडाकणी धपाटी काय पण देतात बांधून। आणि ही शिका आहे, आणि हे फुलाची करंडी आहे। ह्या करंडी बास्केट पण वापरतो सजावटीसाठी, सजावट। हे मुलींना 7व्या महिन्यात ह्याचा उपयोग होतो, ओट भरणीला हे सजवून हातात देतात, आणि ह्याच्यावर ते कार्यक्रम होतो 7व्या महिन्यात। अशा सगळ्या जीवन उपयोगी वस्तू। हा, हे हार आहे,
ह्यात केळी ठेवतात, केळी, मोठे मोठे फळे, हे हार आहे. व्यापाऱ्यांना उपयोगी असं हे. थँक्यू सो मच काकू, छान. आणि शिक्याचं घेतलं, हे शिका पाणी गार करायचं, सकाळपर्यंत दही दूध गार होतंय. अच्छा, ओके. नमस्कार, थँक्यू. मानदेशी तर्फे नमस्कार. थँक्यू. तर इथे ना हस्तशिल्प म्हणून आहे आणि इथे वेगवेगळ्या गोष्टी बनवल्यात मातीपासनं. शोभेच्या ज्या वस्तू असतात आपल्या घर डेकोरेट करायला, तर त्या वस्तू इथे आहेत छान छान. इथे पण खाली बघू शकतो मस्त असे पॉट बनवलेले आहेत, फुलदाण्या बनवलेल्या आहेत आणि इथे ते करतायत ऍक्च्युली ते काम. सो आमचं अमृता आर्ट्स गॅलरी आहे. आमच्या इकडे कॅनव्हास पेंटिंग्स मोस्टली असतात, जस्ट लाईक दिस. सो कॅनव्हास पेंटिंग मध्ये सुद्धा व्हरायटीज आहेत. वारली पेंटिंग, मधुबानी पेंटिंग, परत ग्लास पेंटिंग सुद्धा आहे, जस्ट नॉर्मल पिचवाई पेंटिंग सुद्धा आहे. डिफरंट टाइप्स ऑफ पेंटिंग्स आहेत. सो डिफरंट टाइप्स ऑफ पेंटिंग्स आहेत. रिंग पेंटिंग सुद्धा आहे, फॅब्रिक पेंटिंग सुद्धा अवेलेबल आहेत आपल्याकडे. परत नंतर एनवलप पेंटिंग, कॅनव्हास जस्ट नॉर्मल पेंटिंग आहेत. परत हे किचेन्स अवेलेबल आहेत. हे काय बोलतात त्याला, फ्रीज मॅग्नेट्स अवेलेबल आहेत. बुकमार्क्स आहेत, हँकी पेंटिंग्स आहेत, स्टोन पेंटिंग सुद्धा अवेलेबल आहेत. दीज आर द टी कोस्टर्स आहेत. परत बुकमार्क्स अँड दीज आर द MDF पेंटिंग्स. सो आमचे स्टॉल नंबर 15. अँड आमच्याकडे पेंटिंगचे किट सुद्धा अवेलेबल आहेत. आम्ही लाईव्ह पेंटिंग सुद्धा शिकवतो इथे. सो ज्यांना इंटरेस्टेड आहे सो त्या लोकांनी येऊन पेंटिंग करून घेऊन जाऊ शकतात. रंगसंगती क्रिएशन म्हणून स्टॉल आहे हा एक. तर इथे पण हँड पेंटेड पर्स आहेत किंवा डेकोरेशनच्या वस्तू आहेत घरातल्या. छान अशा छोट्या पर्स आहेत. मस्त असे रुमाल सुद्धा त्यांनी छान असे हँड पेंट केलेले आहेत आणि पिशव्या सुद्धा आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळ्या आकाराच्या आहेत. ट्रेडिशनल पण आहे आणि मॉडर्न टच दिलेल्या सुद्धा पर्स आहेत. मी आशा आनंदा यादव औंधवरून आलेले आणि पहिल्यांदाच मी आले याच्यामध्ये मुंबईमध्ये आणि म्हटलं जाऊन आपण बघून तर यावं कसं कसं होतंय काय होतंय. लाटणी, शंकरपाळी, पापड, पावभाजीचं, परत रव्या, हे डाव बनवतो आम्ही. पापड लाटायचं, हे कपडे बिपडे धुवायचं, ही रवी आहे, ही मशाच बनवायचं. हे परत हे शंकरपाळीचं आहे, हे शंकरपाळी बनवतो आम्ही. हे एक अखंड रवी आहे, जोडबीर काय नसते आमच्याकडे. बाबळीचं बनवतो आम्ही. साताऱ्याकडनं आले तुम्ही? अच्छा, चांगलं आहे. आणि हे पावभाजीचं आहे. तुम्ही हातात बनवलंय? हो, हातानच बनवते. ते पण तेच आहे. हे पळपट आहे ते. परत हे होमाची पळी, होमाला तेल घालतात का नाही, ती होमाची पळी आहे. आणि ही झाडणी आहे, टेबल वगैरे झाडायला इथं पुढं पुडकं बांधून ती झाडायला ते झाडणी. परत हे पाठ खाजवायचं आहे बघा, पाठ खाजवायचं वेगळंच आहे ना. हो, पाठ खाजवायला झाक आहे काकी.
धन्यवाद माहिती दिली त्याबद्दल. लोक येतील बघून, होय ना, लोक व्हिडिओ बघून येतील. नमस्कार, मी चैताली अमृतकर, फाउंडर ऑफ विकली बास्केट. आज परेलमध्ये नाशिकहून आले मी माझे फूड, मेटल, स्टोन आणि क्रिस्टल घेऊन. आपण स्टोन सेक्शन बघूया. स्टोनमध्ये 200 रुपयापासून 1250 पर्यंत दिव्याची सिरीज आहे. हा आमचा हळदी कुंकू करंडा, खूप सुंदर आणि युनिक प्रोडक्ट आहेत. तसेच हा डायनिंग सेट आहे. हे छोटंसं सूप बघा, उदबत्तीचं घर आहे, सरस्वती पाटी आहे, शिवलिंग छोटी मोठी, हे जातं आहे. सगळ्यात हॉट सेलिंग प्रोडक्ट म्हणूया बाथ स्क्रब आहे. प्लास्टिकला आळा घालण्यासाठी खूप चांगला पर्याय आहे, उत्तम ऑप्शन आहे. त्याचप्रमाणे खलबत्त्यामध्ये सगळ्या साइजेस आहे, डिझाईन्स आहे. नंतर दगडी जाते आहे, पाटा वरवंटा, भातुकलीचा सेट आहे. तुळशी वृंदावनामध्ये 8 इंचापासून 5 फुटापर्यंत आम्ही कस्टमायझेशन करून देतो. हे आमचं ओन मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट आहे. रिसेलरला आम्ही हे होलसेलमध्ये उपलब्ध करून देतो. तसंच नव्याने आम्ही क्रिस्टलमध्ये एंट्री केली आहे. मी स्वतः हिलर आहे. तर क्रिस्टलमध्ये पायराइटचं स्टोन आहे. सगळ्या प्रकारचे ब्रेसलेट्स तुम्हाला मिळतील, टंबल्स मिळतील. यामध्ये हेल्थ किट असेल, वेल्थ किट असेल, मानसिक, शारीरिक आणि आर्थिक विवंचनेमध्ये कोण जात असेल तर त्यासाठी हे छान काम करतात. हिलिंग करून दिले जातात. चार्ज कसे करायचे ते सांगितलं जातं आणि असे बरेच प्रोडक्ट आहे. तर नक्की आम्हाला संपर्क करा. त्यासोबतच मेटलमध्ये आम्ही स्क्रॅपमधून ह्या वस्तू बनवतो आणि ह्या सुद्धा रिसेलिंगसाठी उपलब्ध करून देतो. 450. छान आहे. ही सरस्वती आहे, मेटलची स्टँडी सरस्वती. हे काय आहे? हे सत्यनारायण स्टँड आहे. आपण जेव्हा केळीचे खांब प्लास्टिकच्या ग्लासमध्ये वगैरे टाकतो तर याच्यामध्ये खोवून तुम्ही ते ठेवू शकता. अगदी भक्कम आधार मिळतो त्याला. आणि प्रोडक्ट इतकं भरभक्कम बनवलं आहे की ते खराब नाही होणार, पिढ्यानपिढ्या चालेल अशी प्रोडक्ट आहेत. मेटलमध्ये जवळपास 35 पेक्षा जास्त व्हेरिएशन्स तुम्हाला माझ्याकडे मिळतील. सरस्वती सारखे, कॅन्डल होल्डर सारखे बऱ्याच गोष्टी आहेत. गिफ्टिंगला बेस्ट ऑप्शन आहे. दगडातही 35 ते 40 प्रकार आहेत जे ओन डिझाईन प्रोडक्ट आहे. आता स्पिरिच्युअलमध्ये जर इंटरेस्ट असेल कोणाला किंवा आवड असेल तर त्यातही तुम्हाला आम्ही तुमच्या सगळ्या समस्यांचं समाधान अगदी व्यवस्थित देतो. अशी आहे आमची विकली बास्केट. नक्की आम्हाला कनेक्ट व्हा. थँक्यू. आमचा नंबर हा वरती दिलाय तो चालेल ना? ओके, सो वरती विकली बास्केटचा नंबर दिलेला आहे. तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि स्टॉल नंबर आहे 12. तुम्ही येऊ शकता. तर या स्टॉलचं आकर्षण म्हणजे इकडे पायराइड वगैरे आहे, मनी अट्रॅक्ट करण्यासाठी वगैरे याचं होतं. आणि या हिलर पण आहेत. सो तुमच्या काही समस्या वगैरे असतील तर तुम्ही इथे येऊ शकता आणि ब्रेसलेट वगैरे चार्ज वगैरे करून जे पण काही तुम्हाला क्रिस्टल तुमच्याकडे कॅरी करायचं असेल तर दिस इज द राईट प्लेस. थँक्यू सो मच. नमस्कार, मी विद्या कासकर. मी सातारावरून आलेले आहे आणि आपले सगळे हँडमेड प्रोडक्शन आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बीड्स वापरून आणि वेगवेगळ्या प्रकारचे फॅब्रिक वापरून आपण ज्वेलरी बनवलेली आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी ज्वेलरी बनवलेली आहे ती मूकबधीर मुलींनी बनवलेली आहे. स्पेशली त्यांना मी शिकवते आणि त्यांनी ही ज्वेलरी बनवलेली आहे. आणि मानदेशी फाउंडेशनने खूप छान असा प्लॅटफॉर्म आम्हाला दिलेला आहे महिलांसाठी. तर मी मानदेशी फाउंडेशनची खूप आभारी आहे. थँक्यू. नमस्कार. आमचा हा जो स्टॉल आहे तो मानदेशी उद्योजिका प्रायव्हेट लिमिटेड, म्हणजे आपल्या ज्या मानदेशी भागातील म्हणजे वेगवेगळ्या ब्रांचच्या ज्या आपल्या महिला उद्योजिका आहेत की ज्यांना स्टॉलमध्ये भाग घेण्याची संधी मिळत नाही, मग त्यांचा जो माल असतो, मग त्या कोणत्याही ब्रांचच्या असू द्या, वेगवेगळ्या ब्रांचच्या, सिल्वासा असेल, हुबळे असेल किंवा म्हसवड असेल, सातारा असेल, असे वेगवेगळ्या ब्रांचकडून त्यांचे जे बेस्ट प्रोडक्ट असतात त्याच्यासाठी हा स्टॉल उभा केला जातो. त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या ब्रांचमधून पार्टिसिपेटेड महिला असतात. मग त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की आपल्याला ह्या
लॅपटॉपच्या बॅग्स दिसतात, गोदडी स्टिचिंग केलेल्या पर्स आहेत, त्याचप्रमाणे लिपन आर्ट केलेली तुम्हाला डायरी दिसते, हे प्रोडक्ट आहेत. त्याचप्रमाणे बघितलं तर इरकल, जी आपली फेमस इरकल आहे, जी हुबळीवरून आलेली आहे, त्याच्यामध्ये प्लेन इरकल आहे, चेकबॉक्सची इरकल आहे. त्याचप्रमाणे इकडे पेंटिंग आहेत, वॉल हँगिंग वगैरे आहेत. आणि इकडे आपण बघू शकता की बुकमार्क वगैरे आहे, म्हणजे असे वेगवेगळ्या ब्रांचवरून आलेला वेगवेगळ्या मटेरियल आहे. त्याचप्रमाणे स्पेशल कसुती वर्क केलेले हुबळी ब्रांच मधील आपले हे दुपट्टे आहेत. त्याचप्रमाणे लहान मुलांचे हे छोटे कपडे आहेत, जे प्युअर कॉटन पासून बनलेले आहेत. त्याचप्रमाणे टेबल रनर देखील आपण बघू शकता. आणि नाशिक ब्रांच वरून आलेले स्पेशल कुशन कव्हर आहे, जे हँडमेड आहेत. त्याचप्रमाणे डुअर बेल, ज्या पण आपल्या हँडमेड आहेत, जे आपल्या उलन आहे त्याचा यूज करून त्या डुअर बेल वगैरे बनवलेल्या आहेत. असं आपलं स्टॉल आहे. थँक्यू. बांधनी का साड़ी है, ड्रेस मटेरियल है, दुपट्टा है, फिर हैंडवर्क का ब्लाउज है, कच्ची वर्क का, और कच्ची वर्क के दुपट्टे, बांधनी. ये अजरक का 2 पीस सेट है, चंदेरी सिल्क के ऊपर है. ये फैब्रिक चंदेरी सिल्क आएगा. खोले बता दो ना. इसमें साड़ी ये 2 पीस है. आर्यन मध्ये 600 रुपये. 3 पीस सेट आहे. हा टॉप आहे वरच्या, खालच्या बॉटम आहे आणि हा दुपट्टा आहे त्याच्या. 600 रुपये. 3 पीस 600 रुपये मध्ये. याच्यामध्ये कलर भेटणार आहे बघा, याचे कलर आहेत. हे 600, हे 600. याच्यामध्ये वर्कवाला पाहिजे तर 700 रुपये. म्हणजे कलर बघा जरा. हा बघा, हा 700 रुपये. 3 पीस सेट. आंबाडार म्हणते याला, हे आंबाडार म्हणते त्याला डिझाईनला. आणि हा लखनवी वर्क बांधणी. हा ड्रेस मटेरियल आहे. ह्याच्यामध्ये साडी आहेत लखनवी वर्क मध्ये, बांधणी विथ लखनवी. आणि हा लग्नी पट्टीचा दुपट्टा आहे, बांधणी दुपट्टा. एकदम सॉफ्ट मटेरियल येणार आहे ती. हा 1500 रुपये. हा दुपट्टा आहे. याच्यामध्ये साडी पाहिजे साडी पण मिळणार आहे तुम्हाला. हा पण साडी, याच्यामध्ये कलर मिळणार आहे दुसरे बघा. अशी गाठ ह्याची बांधणीची साडी आहे का तुमच्याकडे? काय रेंज मध्ये आहे ना साडी पण? काय रेंज? साडी 3000 रुपये. 3500. 3000. 3000 याचे. हा 3000 रुपये. म्हणजे जशी पाहिजे तशी आहे. 50,000 60,000 पर्यंत आहे साडी आमच्याकडे. हे बघा तिकडे. हा ती प्युअर मध्ये असणार आहे, खड्डी जॉर्जेट म्हणते ना त्याला. हा बघा, हा दुपट्टा आहे. 15,000चा दुपट्टा फक्त. याच्यामध्ये साडी पाहिजे तर साडी आहे 45,000 रुपयाची. लावा ना, हात लावा. हात लावायचे पैसे नाही आहेत. आई ग कसलं एकदम असं. त्यामध्ये लखनवी पेटणी मध्ये पाहिजे तर पेटणी मध्ये आहे बघा. हे बघा, हा पेटणी विथ बांधणी आहेत. ये जो आपका है ये व्हाट्सएप पे भी ले सकते हैं, मतलब ये हाँ ले लो ना. खत्म हो जाएगा. हाँ. मतलब किसी को लेना हो हाँ तो आप ले सकते हैं, ऑनलाइन ले सकते हैं. व्हाट्सएप फोन करें. वहाँ पे आइए जो ऊपर है ना, आपका कोई भी नंबर पे फोन करो, आप मिलेगा आपको. याच्यावरती तुम्ही ऑनलाइन पण परचेस करू शकता जर तुम्हाला हवंय तर. आणि ना जो पाहिजे ते तुम्हाला ऑनलाइन पण पाठवतो आम्ही तुमच्या घरी. घेतलं तर खूप बेटर आहे. विजिट मध्ये तुम्हाला कळेल की किती कमाल फॅमिली. थँक्यू सो मच. हॅलो, माझं नाव पूजा दळवी आणि आम्ही आता मांदेशी फेस्टिवलमध्ये आहोत. सो हा फेस्टिवल आजपासून स्टार्ट झाला आहे, 5 ते 9 फेब्रुवारीपर्यंत आहे. सो आम्ही हँडमेड ज्वेलरी बनवतो, जी लग्नपत्रिका यूज करून बनवलेली आहे, जी लाईट वेट आहे, वॉटर रेसिस्टंट आहे आणि क्रिएटिव्ह वर्क आहे. सो तुम्ही नक्की व्हिजिट करा, तुम्हाला नक्की आवडेल. बिकॉज ही जी ज्वेलरी आहे ती बघायला खूप हेवी वाटते, बट एकदम लाईट वेट आहे. सो तुम्ही नक्की व्हिजिट करा. आणि बाकी पण खूप युनिक स्टॉल्स आहेत, त्यांना पण तुम्ही व्हिजिट द्या. थँक्यू.
नमस्कार, मी प्रीतम जाधव आणि मी आज मानदेशी फाउंडेशन इथे 56 प्रकारचे लोणचे घेऊन आलेली आहे. 56 प्रकारच्या लोणच्यामध्ये खासियत काय आहे तर मी सुगरणीचे लोणचे नावाचं एक प्रोडक्ट घरातून चालू केलेलं होतं आणि या 56 प्रकारांमध्ये आपण कसल्याही प्रकारचं रसायन किंवा कुठल्याही प्रकारचा कलर न वापरता आपण हे प्रोडक्ट तयार केलेले आहेत. आणि याच्यामध्ये जी तेलं वापरलेली आहेत तर ती तेलं खाद्यतेलं जी शरीरास हानिकारक नाही आहेत अशा खाद्यतेलांचा वापर करून आपण या लोणच्यांचं प्रोडक्शन घरी करतो. आपण फेसबुक, इन्स्टा आणि व्हॉट्सअप इकडे सगळीकडेच आपले या प्रोडक्टला प्रेझेंट केलेलं आहे. तर फेसबुकवरती प्रीतम जाधव नावाचं अकाउंट आहे, सुगरणीचे लोणचे नावाचं पेज आहे, त्याला फॉलो करा. तिथे तुम्हाला त्याचे अपडेट्स मिळतील आणि कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा तिथे शेअर केलेला आहे. तसंच इन्स्टावरती सुगरणीचे लोणचे ही आयडी आहे आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8698796900 प्रीतम जाधव. तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आपण आपली ऑर्डर प्लेस करू शकता. आपल्याला कुरिअर थ्रू या ऑर्डर्स मिळू शकतात. इथे फूड स्टॉल पण आहेत जे आम्ही एक्सप्लोर करायचं राहून गेलं कारण आम्हाला वेळच पुरला नाही. इथे इतके असंख्य स्टॉल आहेत ना, म्हणजे हे फूड स्टॉलबद्दल नाही म्हणत आहे मी, बाकीच्या, तर त्यामुळे आम्हाला इथे यायला वेळच नाही मिळाला. त्यामुळे मी तुम्हाला हे पटकन असं क्विक दाखवते आहे. तुम्ही जर इथे आलात तर नक्की टेस्ट करा इथे काही ना काहीतरी. तर अशा पद्धतीने आमची माणदेशी महोत्सव शॉपिंग संपली आहे आणि आता आम्ही घरी चाललो आहे. माणदेशी महोत्सव 9 फेब्रुवारीपर्यंत आहे, तर नक्की व्हिजिट करा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.